मागच्या वयानं पण ते मोठ्या भावासारखं उभं टाकले आणि त्यांनी जे तिकीटं वापस आली होती ती त्यांच्या मित्रपरिवारामध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून हा एवढा मोठा उभा केलाय, सोहळा उभा केलाय. मी राहुल भाऊचे खूप खूप आभार मानतो. आणि कुणाल, मी राहुल भाऊला वर यायला विनंती करतो. आणि कुणाल ये, आपल्यासोबत ना कुणाल वानखेडे आहेत, त्याच्यानंतर संतोष वडगीर आहेत, कपिल गुडसूरकर आहेत. कुणाला काही हे करायचंय? मी आपल्या नांदेडचे बार्टीचे विभाग प्रमुख डॉक्टर बबन, एक मिनिट थांब, डॉक्टर बबन जोगदंड सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर मग कलाकारांची सगळ्यांची ओळख. सर आपलं 2 शब्दात. सर्वांना सप्रेम जय भीम. फक्त 2 मिनिटात सांगतो की हा प्रयोग पाहण्यासाठी मला कुणालनी खास पुण्याहून बोलवलं आणि याच्यासाठी बोलवलं की आपण आता मागच्या 1 महिन्याभरापूर्वी मुंबईमध्ये एक राष्ट्रग्रंथ नावाचं एक नाटक गेल्या 25 तारखेला बार्टीच्या वतीनं आयोजित केलं होतं आणि मागच्या 6 डिसेंबरला मुंबईमध्ये आपण शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मॉल हे नाटक लोकांसाठी फ्रीमध्ये ठेवलं होतं. तर आजचा हा प्रयोग मुद्दाम आपल्याला बार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचवता येईल हे नाटक पाहिल्यानंतर की आपल्या सगळ्या ज्या पूर्वीच्या रूढी प्रथा परंपरा आणि त्या प्रत्यक्ष आम्ही लहानपणी काही अनुभवल्यात, म्हणजे लोक बघितलेत, तर त्या सगळ्या फार छान आपण जे दिग्दर्शक आहेत त्यांनी फार छान पद्धतीनं मांडलेले आहेत. आणि निश्चित आपण बार्टीच्या वतीनं याचे प्रयोग मी तर आमचे महासंचालकाच्या वतीनं एक आश्वासन देऊ इच्छितो की आपण महाडला 20 तारखेला आमचा एक मोठा समारंभ असतो तिथे ठेवूया आणि दुसरा कार्यक्रम पण पुण्यामध्ये आपण नक्की बार्टीच्या वतीनं चांगलं मानधन देऊन, म्हणजे तुम्हाला तिकीटं विकायची गरज पडणार नाही याची काळजी घेऊन आपण ते प्रयोग करूया. आणि दुसरं एक मला इथे निवेदन करायचं की येत्या 21 तारखेला आपण याच सभागृहामध्ये आपल्या शेड्यूल कास्टच्या 100 मुलांना दुबईला म्हणजे उद्योग किंवा नोकरीसाठी पाठवणार आहोत, त्याचा एक मेळावा घेतोय आणि ते फ्री ऑफ कास्टमध्ये लोकांना पाठवणार आहोत. ते 21 तारखेला याच सभागृहात आपण घेणार आहोत. साधारणतः 1000 मुलं येण्याची शक्यता आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी आपण एक विनामूल्य मुंबईमध्ये एक छान नाटक झालं संविधानावर आधारित राष्ट्रग्रंथ, म्हणजे खूप छान आहे ते पण प्रयोग ठेवायचा माझा प्रयत्न असेल की सगळ्यांसाठी विनामूल्य. तारीख कदाचित 21 असेल किंवा तुम्हाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून ती कळेल. कुणाल आपले फार मोठे कलावंत आहेत, राहुलजी आपण फार मोठं, म्हणजे आता नाटकाला फार चांगले दिवस आलेले आहेत आणि आपल्या नांदेडचे कलावंत सगळ्या महाराष्ट्रात आपण घेऊन जाऊया. बार्टीच्या वतीनं नक्कीच आपण त्यांना मदत करूया. धन्यवाद. जय भीम. तसं म्हणजे चुकून नाव राहिले जी महत्वाची होती, राहुल भाऊ तर आहेतच आहेत, पण त्याच्यासोबत संगरत्न कुरे सर आणि भंते विनय बोधी यांचं खूप मोठं सहकार्य लाभले. मी कुरे सरांना खरं मनातून सर, खरं अंतकरणातून तुमचे धन्यवाद. खरंच तुम्ही लोक नसतात हे नाटक खरंच झालं नसतं. बरं खरंच आम्ही आस्पृश्य, आजही खरंच आस्पृश्य केलं आम्हाला. अरे एवढे श्रीमंत लोक तुम्ही, पण आस्पृश्य केलं होतं. खरंच संगरत्न कुरे सर आणि भंते विनय बोधी आपलं खूप खूप आभार आहे. मी राहुल भाऊला म्हणतो की हे जे सोहळा तुम्ही उभा केलाय, तुम्ही 2 शब्द बोला. सगळ्यांना जय भीम. सगळ्यात अगोदर ह्या सगळ्या निळी टोपी टीमसाठी सगळ्या एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि विशेष करून राहुल जोंधळेसाठी. कुठे गेला राहुल? या स्टेजच्या मागे जाऊ नका, आता पुढे या. आपल्या पोरांमध्ये जे टॅलेंट असतं हे तुम्ही आता सगळ्यांनी बघितलंय, काय टॅलेंट आहे. राहुलनी जो काही निळी टोपीचा जो एक सगळा प्रवास आपल्यासमोर उभा केलाय, खरं तर नाग लोकांपासूनचा जो इतिहास त्याने आपल्यासमोर मांडला या 2.5-3 तासाच्या नाटकामध्ये. शक्य नाही एका लेखकाला, एका दिग्दर्शकाला, डायरेक्टरला काय अडचणी असतात हे सगळं इतिहास 2.5-3 तासामध्ये बसवणं. आपण जे काही सगळं अनुभवलंय, आपल्याला बघायला हे सगळं काही बरं वाटतंय,
पण एक डायरेक्टर आणि एक जो लेखक असतो त्या पाठीमागच्या ज्या काही अडचणी असतात, लिखाण असतं, एक अभ्यास असते, एक पूर्ण इतिहास असतो. ह्या इतिहासाला या वेळेमध्ये बसवणं, तेवढ्या वेळेमध्ये तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचवणं खरंच खूप मोठं काम राहुलनं केलेलं आहे. राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि राहुलकडून आता जी खंत व्यक्त झाली बबन दादा, खरंच वाईट आहे की नांदेड हे चळवळीचं केंद्र आहे आपलं. आम्ही सगळेजण भाषणामध्ये बोलतो, आपण सगळेजण उदाहरण देतो, पण नांदेडच्या काही लोकांनी ती जबाबदारी पार पाडली जरी नसेल, पण समाजातले हे जे लोक इथं उपस्थित होते यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि आपला प्रयोग यशस्वी केला. त्याच्यात माझं योगदान किंवा कोणाचं योगदान हे महत्त्वाचं नाही, तुमचं योगदान आहे, तुमच्या सगळ्या टीमचं योगदान आहे आणि हे आपल्या चळवळीचं योगदान आहे असं मी मानतो. आणि तुमचा हा प्रवास थांबणार नाही, ही सुरुवात आहे. तुम्ही हार मानू नका, ही सुरुवात आहे. आपण सगळेजण सोबत आहोत ना राहुलच्या? यस, पक्का. तुमच्या सगळ्या टीमसाठी एकदा क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. सगळ्या टीमला तुमची ओळख करून द्यायची आहे. सगळ्यांनी आपला परिचय द्या आणि आपलं पात्र सांगा. माझं नाव आरुषी मुकेश कमटवार. माझं पात्र क्रांती. सर्वांना जय भीम. मी गौरी चौधरी आणि या नाटकात मी सिद्धनाथची बायको म्हणून काम केलं आहे, नागा. सर्वांना जय भीम. माझं नाव प्रांजली मोती पवळे. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव स्नेहा संजय कदम. जय भीम. अविनाश भारत बोनाकुडकीवार. जय भीम. सुभाष राजू जोगदण. जय भीम. सुमेध चंद्रमणी सोनसळे. जय भीम. नागसेन गायकवाड. जय भीम. मी अनिल नारायणराव दुधाटे. जय भीम. नमो बुद्धाय. मी कपिल गुडसूरकर. जय भीम. माझं नाव चंद्रकांत अरुण तोरणे. जय भीम. मी करण अशोक गुळेवार. जय भीम. मी विजय शोभा गणेश गजभारे. जय भीम. मी सम्राट शेकोजी डोईबळे. जय भीम. मी विक्रम कुंजाजी इंगोले. जय भीम. गायकवाड अक्षय कुमार मानंदाबाई मारुतराव. जय भीम. मी अजिंक्य राजेश गायकवाड. जय भीम. मी मितेश रामराम मोरे. जय भीम. मी सचिन शिवराज वानवळे. जय भीम. मी गौरव राघुजी कदम. बांधवानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझं जे कलावंत आहे त्याचे एक जरी गाणं असलं तर ते 100 भाषणाची बरोबरी करत असतात. तर त्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि आपल्या सर्वांची आम्हाला साथ हवी आहे. आपण आता ह्यानंतर वारंवार मुंबई, पुणे आणि नागपूर या सगळ्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वेळी जेव्हा नांदेडला आले होते तेव्हा बाळासाहेब आंबेडकरकडे ही सगळी टीम आम्ही घेऊन गेलो होतो. बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण स्क्रिप्ट वाचलेली आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने पुण्यामध्ये सुद्धा प्रमुख पाहुण्याच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होऊ शकतो. साहेबांना आम्ही तसं वचन केलेलं आहे. निश्चितच येणाऱ्या काळासाठी आज राहुल भाऊंनी, राहुल प्रधाननी आणि या सगळ्या बांधवांनी जी व्यथा व्यक्त केल्या त्याच्यासाठी आपल्याला इकॉनॉमी उभी करणं आवश्यकच आहे. इकॉनॉमी करत असताना फार अडचणी येतात आणि त्या तुम्ही उभारताल आणि आपल्या बांधवांना इतर शहरामध्ये वारंवार हे कार्यक्रम होणार आहेत. त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याबद्दल आपणाशी एक विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. राहुल पगारे सर औरंगाबाद हे आपल्याशी 2 शब्द बोलतील. जय भीम सर्वांना. आज नेमका मुक्ताईक दिन आहे आणि आजच आपल्याला नाटक बघायला मिळालेलं आहे. तर जे एक्सप्रेशन आहे म्हणजे नाटक असो किंवा शाहिरी असो ज्यामधून एक प्रबोधनाचा कार्यक्रम आपण करत असतो तर ती मला वाटतं ते सादरीकरण या ठिकाणी परफेक्ट झालेलं आहे. आणि पूर्ण नाटक मी बघितलं तर याच्यामध्ये सिद्धनाथ जे आहे मला त्याचं खरंच म्हणजे कौतुक करावं असं वाटतं कारण की 3-3.5 तास स्टेजवरती आहे तो कंटिन्युअसली
तर ते खूप प्रभावी वाटलं मला. बाकी पूर्ण टीमचं काम एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि नाटकामध्ये असं कोणतंच मला नाही वाटतं कोणत्या गोष्टीची कमी आहे. तर सादरीकरण म्हणा प्रत्येक गोष्टीचं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. आणि आपण सर्वांनी प्रयत्न करूया की हे नाटक जास्तीत जास्त महाराष्ट्रावर पोहोचलं पाहिजे आपल्या माध्यमातून. जसं सुरुवातीलाच एक आवाहन केलं होतं की तुम्ही याच्या रील्स बनवा, याचे पोस्ट करा आणि सर्व दूरपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे. हे एक प्रबोधनाचं माध्यम आहे आणि हे सर्वपर्यंत आपण जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण पोस्ट केलं पाहिजे. मला असं वाटतं आता त्या टीमचं परत एकदा मी म्हणतो आपण काय तो धन्यवाद देतो, मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपल्या हातात जो मोबाईल आहे ते खूप मोठी क्रांती करू शकतो. त्या मोबाईलवरनी फक्त या नाटकाचं स्टेटस, या नाटकाविषयी तुम्हाला काय वाटलं ते प्लीज लिहा आणि तुमच्या सोशल मीडियाच्या हँडलवरती त्याला पोस्ट करा. आजचा प्रयोग संपला. आपण या एवढा भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व टीमकडनं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू. जय भीम. शुभरात्र.